ती वर्ष निघून गेलं काय माहिती पण नाही पडलं ना. आणि ही चटणी भाकरीसोबत खूप मस्त लागते. पहिली भाकरी कचरा काढायला पाहिजे. हा मडका ठेवला भरून. आता कचरा काढून घरातले उठल कारण पाण्याची गाडी घरातलं केलं मी. आलं पाणी येईल आता. घरातलं तर कुणाला उठेल तेव्हा ना. चले शेरू चला घरात. झाली यांची सुरुवात सकाळी सकाळी बघा. धावायची, उड्या मारायची. आता चायची पात खातोय. चला चला. टॉमी पण आला होता ना, गेला तो. काय तुझं काय? ह्याचं बघा कसा जीव वर खाली झालाय. आपलं नेहमीच रुटीन सुरू झालेलं आहे. चूल पेटवायला घेतले, राख काढलेली आहे. ती राख आता मला झाडांना घालायचे. वारा सुटलाय वारा. चूल धुमसते आपली. पेटेल पेटेल. ह्याच्या काटक्या कुटक्या जमा करून टाकायच्या. वेस्टेज असतं ना ते. म्हणजे ते कचरा पण आपल्या आड्यातला संपतो आणि चूल पण पेटते. चहा घेतलाय पियाला. वारा बघ किती सुटलाय. काय आलं? कोण? दोघं जण? काय चाललंय वाघाशेरचं? काय हवं खायला? काय आणलं? पुलका हातात दे. सकाळी सकाळी नाश्ता पुलके. काल बनवलेले पुलके. सावकाश खावा. त्या दोघांना आवडतात लय. ते तूप लावलेलं असतं ना वरचं. संपले का आहेत अजून? संपले. खाल्ले पण संपवले. दीड खाल्ला दोघांना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. 2026चा पहिला दिवस आमचं काही वेगळं नाही. आमचं आहे तसंच आहे. हा गुड मॉर्निंग. म्हटलं आमचं काही वेगळं नाही ना. तोच दिवस वेगळं ना. म्हणजे तो पाणी पितो तो वेगळं का नाही? नाही म्हणजे तेच रुटीन ना आपलं. असं वेगळं असं काही नाही. असं रुटीन म्हणजे का आता आपण जे करतो तेच करणार ना. आता माणूस 2026 आहे. 1 तारखेला जो कामाला जाणार म्हणून तो कामालाच जाणार. नाही. आज सुट्टी असणार सगळ्यांना. 1 जानेवारी. कुणाला पण सुट्टी आहे ना आज. हा सुट्टी. मग कधी वर्ष निघून गेलं काय माहिती पण नाही पडलं ना. काल आम्ही असं विचार करत होतो काल रात्री. म्हणजे आम्हाला तर दिवस आठवतात ना की कधी आपण म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपण गावी आलो आणि इतकी वर्ष कधी 4-5 वर्ष कधी पटकन निघून गेलं माहीत पण नाही पडली. 2026 आलं असं. आणि ह्या 4-5 वर्षामध्ये आपण काय काय केलं ह्याचा पण आम्ही विचार करत होतो. म्हणजे खूप प्रगती केलेली आहे आपण. असं प्रगतीच्या मार्गावर. हां तेच. म्हणजे स्वतःचं घर नव्हतं. आपलं स्वतःचं घर उभं राहिलं. ही छान अशी बाग उभी राहिली. झाडं आपली आता एवढी मोठी झालीत. म्हणजे या सगळ्या गोष्टी आता फळं फुलं द्यायच्या ह्याची झाली. हां परिपक्व झाली. आता फळं फुलं देणार. कुणाला आपला मोठा झाला म्हणजे कुणाला तर शिक्षण पूर्ण झालं. कुणाला आपली म्हणजे नोकरी लागली. आज तो घरात बसून तो काम सुद्धा करते. या सगळ्या गोष्टींचं सगळं म्हणजे मागच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळं आम्हाला आठवत होत्या. असं ते सगळं झालं. सगळं केलं पण झालं. मार्गी पण लागलं. आणि आता ह्याच्या पुढचं प्लॅनिंग म्हणजे असं काही ठरवलं नाही आहे. पण ह्या गोष्टी करायच्यात. असं कधी होतील त्या काय माहीत नाही. पण कदाचित मला असं वाटतं 2026मध्ये होतील. आपलं जे बांधकाम अर्धवट राहिलं ना ते पूर्ण करायचं आहे. ते सगळ्यात मोठं काम आहे ह्या वर्षीचं. बघू आता कधी. एप्रिल मे पर्यंत पूर्ण करू. मार्च एप्रिल मध्ये नाही काय सांगू शकत नाही. पण 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आमचे प्रयत्न चालू आहेत. आजचा दिवसाचा तुम्हाला सांगते. म्हणजे आज घरातलं काम फारसं असं काही नाही आहे. म्हणजे कालच मी एक्स्ट्राचं सगळं ना करून घेतलं होतं. तर आज बागेतलं थोडंसं करायचं. म्हणजे कलिंगडाच्या बिया ना भिजवलेल्या आहेत. 2 दिवस झाले. आपल्याकडे बघा पाहुणे आले होते ना. मग त्याच वेळेस भिजवल्या होत्या. पण ते वेळ नाही मिळाला म्हणून राहिलं आहे तशाच बिया. तर कुणाच्या म्हटलं त्या बियानं लावून घेऊया. दरवर्षी आपण कलिंगड लावतो ना वेली.
बघूया त्या टायमाला पण करू आता छानपैकी. ते आजच करून घेऊ, नंतर उद्या काही टाईम नाही मिळणार. 1-2-4 दिवसामध्ये परत कुणालच्या मुंबईला पण जातील, त्यांचं सगळं फिक्स आहे. आता तारीख अजून काही नक्की नाही झालेली आहे, पण ते जाणार आहेत 2-3 दिवसासाठी. त्याच्यामुळे मग सगळी कामं जी आहेत ते सगळे ना आटपून घ्यायचे बागेतले वगैरे, मग छोटे मोठं काय आहे ते सगळं मग आम्ही करू असं म्हणून ते करायचं असं. चहा व थंड झाला माझा. तुला सांगितलं जरा वातावरण हवा किती का वारा खूप आहे आज. आता जरा म्हणजे पण वारा खूप गार सुटला. बागेत झाड म्हणजे हे कचरा खूप झालेलं आहे आपल्या बागेमध्ये. पानं वगैरे पडतात ना, आता झाडायचं होतं पण नंतर कंटाळा केला, म्हटलं राहू देत. आता तो कोणता ऋतू, तो ज्या ऋतूला काहीतरी म्हणतात त्या ऋतू, वसंत ऋतू. वसंत ऋतूला बहार येते, शिशिर. आता पानं गळतात वगैरे. ते एवढं आपल्याला काय माहित नाही ना. शेरू असं फिरतोय तो. शेरू इथे ये. त्याला राहू दे थोडा अजून थोडा. कुणाला सुट्टी आहे त्याच्यामुळे सगळं निवांत आता करायचंय. चाललंय आता बाबू उठलाय, करेल तो चालेल. पाणी तापलंय, कोण जाते आंघोळीला? हे बघा पाणी तापलंय कडकडीत. कुणालच्या आवाज जातात आंघोळीला. आणि ते आता वाघ्या शिरून चिकन ठेवलंय गरम करत. एकीकडे हे दुसरं पाणी आहे. सगळ्यात आधी मी आता नाश्ता बनवते, तो पण चुलीवरती. तर भाजी भाकरी बनवायची, बाजरीची भाकरी आणि ठेचा बनवते. ते बघा आलं नव्हे काय म्हणलं, लसूण आणि मिरच्या काढून ठेवल्यात. आणि लाल मटाची भाजी करायची. एक आहे ना मगाशी गंमत झाली, तेव्हा कुणालच्या जेव्हा बोलतात ना, वाघ्या शेरू ना दोघं पण खेळायला गेलेले, पळाले. म्हणजे काय झालं, शेरू इथे बसला होता आणि वाघ्या होता आतमध्ये बांधलेला. वाघ्याची साखळी सुटल्यावर तो पण बाहेर आला. दोघं इथे खेळले आड्यामध्ये आणि आता बाहेर गेलेत. तेव्हा रस्त्यावरती आवाज येतोय. म्हणजे 10 मिनटं झाले या गोष्टीला. म्हणजे इतके दिवस झाले ना आम्ही त्यांना एकत्र सोडलेलं नाही. म्हणजे अलटून पलटून दोघांना सोडायचं. एकदा ह्याला सोडलं का दुसरा बांधलेला असायचा. आज दोघं पण एकत्र आहेत आणि खेळतात भरपूर. तर मी पटकन म्हणाली मग कुणालच्या आव्हाना, एवढं नवीन वर्षाचा पहिला दिवस ना, त्यांना पण म्हटलं आझादी हवी ना, त्याच्यामुळे म्हटलं ते साखळी आपोआप सुटली. असे उद्या होतात. आई इथेच आहेत, कुठे लांब नाही गेलेले आहेत. त्यांचं जेवण मी आता करून घेतलेलं आहे. आल्यानंतर त्यांना खायला देते. त्यांना आज आंघोळ घालायचा पण विचार चाललेला आहे. म्हणजे कुणाला म्हटलं त्याला सुट्टी पण आहे आणि म्हटलं चला पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा, तर म्हटलं त्यांची पण आंघोळ वगैरे होऊन जाईल. तर त्याच पद्धतीने सगळं करायचं आहे. आपल्या बागेमध्ये कलिंगड पण लावायचं आहे, बिया लावायचे आहेत. मग अशी बघा तुम्हाला म्हणाली ना, तर खड्डे खाण्याचं काम आहे ना, ते कुणालच्या बाबा आणि कुणाल करतील. तो पण ते म्हटलं मी आता हे नाश्त्याचं करून घेते. कुणालच्या बाबाने लागले भूक, मगाशी ते म्हणत होते की भूक लागले म्हणून. त्याच्यामुळे सगळ्या आधी आता हे नाश्त्याचं करायला घेतलं. भाजी भाकरी केली का पोटभरीचं आपलं नाश्ता झाला मग असं. आणि छान वाटतं भाजी भाकरी खायला असं. तर सगळ्यात आधी आता हे वाघ्याच्यावरचं चिकन ठेवलं ना, ते जरा गरम होते आणि मग मिरच्या आणि लसूण वगैरे ना भाजून घेते. झटपट तुमचे शेअर पण करते. हे बघा आता तव्यामध्ये की नाही तेल टाकलेलं आहे. हा आपला ना भिडाचा तवा आहे. ह्याच्यामध्ये भाकऱ्यावरी पण खूप छान होतात आणि चटणीवरी पण एकदम छान बनते असं. हे बघा लसूण टाकते आणि भरपूर अशा मिरच्या चांगलं असं भाजून घेते, खरपूस भाजून घेते. ठेचा बनवायचा आहे ना म्हणून. लसूण मिरची छान असं खरपूस भाजून झालं आहे. खलबत्त्यामध्ये घातलं आहे मी आता. आणि हे आता चवीप्रमाणे त्यात मीठ घालते आणि पटापट फक्त चेचून घ्यायचं. जाडसर ठेवणार. आणि ही चटणी की नाही भाकरीसोबत खूप मस्त लागते. चटणी ठेचा मस्त. आता ही छान असे भाजून घेते. त्यामुळे पुन्हा अशी फोडणी बिणी काही घालायची गरज नाही आहे. थोडंसं जरा मी हे फक्त जाडसर ठेवणार. मस्त आपला गावठी नाश्ता. गावाकडची न्याहारी ना अशीच असते. बघा चटणी आपली झाली. ठेचा आता ह्याच ठेच्याचा वापर आपण भाजीमध्ये करायचा आहे. तुला आवडते ना रे? कुणाला बघा आलाय माझ्या बोटाला मध्ये. चटणी भाकरी. त्याला म्हटलं जरा मदत कर मला शूटिंगला, कारण एकटीने जमत नाही आहे. जर पकड चला आता पटकन. ही लाल मटाची भाजी आहे ना, ती करून घ्यायची अगोदर त्याच तव्यावरती. हा बघा तवा तापली. तर त्याच तापलेल्या तव्यामध्ये मी आता तेल घातलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा जो केला आहे ना तो घालायचा. ही भाजी तुम्ही ना अशा पद्धतीने करून बघा, खूप
चवीला की नाही भारी लागते. आणि ती भाजी आहे ना लाल मटाची, चिरायची नाही आहे, मी फक्त ती साफ करून घेतली, अजिबात ती चिरलेली नाही आहे. देठं वगैरे पण त्याचे ना छान अशी कोवळी कोवळी असतील ना तशीच ठेवायची. तर खरपूस असा ठेचा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर आता ही लाल मटाची भाजी बघा घातलेली आहे. चांगली अशी पलट्याने की नाही परतून घ्यायची, त्याच्यावर झाकण ठेवायचं 1-2 मिनटं, म्हणजे पाणी सुटायला, म्हणजे सुटणार पाणी, कारण ती धुतलेली बघा असते ना, पाणी असतंच पालेभाज्यांमध्ये. 1-2 मिनटं झाकून ठेवली आणि त्याच्यानंतर मग चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घातले. आता ठेच्यामध्ये सुद्धा मीठ आहे ना, त्याच्यामुळे मीठ टाकताना इथे थोडंसं जरा मी कमीच टाकलं. मीठ चांगलं असं परतून घेतलं खरपूस आणि पुन्हा इथे झाकण लावून ही भाजी आपल्याला, आता बघा सुटलेलं पाणी आहे ना ते सुकेपर्यंत शिजून घ्यायची. 1-2 ते 3 मिनटामध्ये ही भाजी की नाही आपली तयार होणार आहे. तर भाजी आपली शिजते. आता मी या भाकऱ्या करायला घेतलेल्या आहेत, बाजरीची भाकरी. बाजरीच्या पिठात मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि मिक्स केलं आहे, कारण पीठ आपण मिक्स नाही केलं ना तर भाकरी की नाही तुटते थापताना, त्याच्यामुळे थोडं तरी मी गव्हाचं पीठ की नाही मिक्स करते, मग भाकरी आपली छान होते, अशी तुटत नाही असं. चला पीठ असं मळून घ्या. कुणाला त्यांना पाणी दे पहिला पियाला. हे बघा दोघं जण आले आणि त्यांना तर इतकी गरमी झाली ना, तो वाघा येऊन त्या पाण्यातच बसला बघा. ओलावा होता त्यात बसला आणि त्यात लोळ होता. किती मस्ती. शेरूला आता कुणाला ना घरात घेऊन गेला, बांधलं एकाला. आता वाघी त्याला पाणी दे कुणाला पहिला पियाला. ह्याला पण पाणी दे पहिला. दमले ना बाबा, काय कुठनं धावून आले काय माहिती. त्यांना इतकी गरमी झाली का त्या पाण्यामध्येच लोळतोय बोका. लब्बाड टायमात आले ते बरं आहे. चला इथे आपली भाजी पण बघा आता झालेली आहे. थोडंसं पाणी बघा सुटलं ना, झाली. अशी भाजी पण कधीतरी म्हणजे करून खायची, छान लागते असं. आणि चुलीवरती आहे ते एकदमच भारी. आता हे पाणी सुकलं ना की ही भाजी मग मी रिकामी करते आणि त्याच्यातच भाकरी भाजायला घेणार. आता ह्याच्यावरच आता भाकरी करायची मस्त अशी. झाकून ठेवते. आता आपण भाकरी बनवायला घेतोय. एकाच तव्यामध्ये सगळी आपली कामं झालेली आहेत. बाजरीची भाकरी बघा आता तुटत नाही. नाहीतर बाजरीच्या भाकरीमध्ये जर का आपण पीठ कुठलं पण नाही टाकलं ना तुटते तीच थापताना. त्याच्यामुळे थोडं जरी गव्हाचं पीठ टाकलं ना की भाकरी आपली छान अशी थापून पण येते आणि तुटत पण नाही असं. आणि बाजरीची भाकरी तुम्ही जाडी बनवा काय बनवा ती कडकच होते, तुटते ती असं शेकून झाल्यानंतर. झाली तयार. पहिली भाकरी. तवा पण चांगला तापले, आता शेकून घेते. तर इथे आता आपली बघा बाजरीची भाकरी पण आता होत आले आणि चूल पण किती छान पेटले बघा. चारी बाजून छान अशी आग असेल तर भाकरी पण म्हणजे चांगली शेकते अशी. ही बघा भाकरी तयार झाली पहिलीवाली. सगळं झालं करून आवरलं. इकडचं पाणी तापत ठेवलंय आणि इथे सगळं झाडून बिडून पण घेतलं. बनवलेला नाश्ता सगळा झाकून बिकून ठेवलाय. केळीची पानं सुद्धा काढून घेतलेली आहेत. आता ह्या सर्वांना बोलवते. बघा दोघं जण. आवाज बघ किती बाऊलचा. मला वाटलं कुणाला आहे, कुणाला दिलं त्यांना दोघांना जेवायला. हा बस झालं. चला आता, चला बस झालं आता, दुपारी परत जेवायचं. हा बस झालं आता, गाई करा, जाऊ झोपा. दमलेले जाम दमलेले माहितीये काय. नाही जातात ते बाहेर, पण दोघं एकत्र नाही ना गेलेले. हा मग अरे काय उदळ होते बाप रे. इथं आड्यामध्ये पण केवढे म्हटलं आता भाजीचा वाफा गेला म्हटलं लावलंय ते. मग कुणाला म्हटलं त्यांना जरा बघ घरात घे म्हणून बांधून टाकलं. मग चला हे बघा आता वाढायला घेतलंय.
ही आपली मस्त अशी लाल मटाची भाजी, अशी भाजी ना तुम्ही करून बघा, फक्त ठेचा घालून खूप मस्त लागते. आणि चिरायची नाही, न चिरता तशी फोडणीला घालायची, छान होते. आणि ही आपली चटणी, मिरचीचा ठेचा, कुणालच्या आवडीचा. घ्या चला, कसं झालं ते सांगा. असं पडवीमध्ये बसून खायचं नवीन वर्षाचा पहिला दिवस. काय रे कुणाल? आणि तो पण हे नाश्ता, न्याहारी, चुलीवरची न्याहारी, आपली भाजी भाकरी आणि चटणी, समजलं. हे पण नशिबाने मिळतं माहिती आहे का. त्या दिवशी पिंकीची सासू बघितली किती खुश झालेली, त्यांना भेटतच नाही. हां, आमच्याकडे बघा पाहुणे आले होते ना, त्यांना अशी भाजी भाकरी करून दिली, चटणी, एवढे खुश झाले होते सगळेजण. त्यांना सगळ्यांना असं खूप आवडलं की बोलतात सगळ्यात चांगलं हे जेवण, भाजी भाकरी आणि चटणी, असं सगळं जेवण फेल ह्या जेवणापुढे, नाश्त्यापुढे. कुणाला ही भाजी हवी कालची, तर ही बघा, ही चण्याची भाजी पण आहे आमच्याकडे कालची. हे हवी तर घे. नको कुणाला, म्हणजे नको. त्याला चटणी खूप आवडते, कुणाला ठेचा आणि चटणी. चला आता आम्ही सगळेजण नाश्ता करून घेतो आणि मग आम्हाला जायचं आहे बागेमध्ये काम करायला. अच्छा, हां हां चालेल. हां, तर हे बघा आता जाळायला वगैरे सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्याला बघा ते खड्डे खडायचेत ना कलिंगडाच्या बिया लावण्यासाठी, आणि त्यासाठी जमीन भाजणं गरजेचं आहे, कारण जमिनीमध्ये तण भरपूर असतं ना, त्याला असा खड्डा करावा लागतो. त्याच्यामुळे आता हे काम करायला म्हणजे कुणालच्या बाबांनी घेतलेलं आहे. असं झाली बघा, बागेतल्या कामाला सुरुवात झालेली आहे. आज माहिती आहे कसं झालं आहे, म्हणजे अगोदर नाश्ता केला आहे आणि त्याच्यानंतर मग बागेतलं काम करायला घेतलेलं आहे. नेहमी कसं असतं, आधी आम्ही काम करतो आणि त्याच्यानंतर नाश्ता करतो, पण आज त्याला भूक लागली ना, त्याच्यामुळे. शेरू बघा कसा बघतो. शेरू टेन्शनमध्ये, माहिती आहे का, टेन्शनमध्ये. कुणालने वाघ्याला आंघोळ घालायला घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की आता वाघ्या पण गेला आहे, म्हणजे मला सुद्धा आता आंघोळ घालणार. तर दोघांना पण आता आंघोळ घालून घ्यायचे, कारण बरेच दिवस झाले त्यांना आंघोळ पण घातलेलं नाही आहे. आणि आता ऊन पण कसं छान असं आलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची आंघोळ होऊन जाईल. पाणी गरम घेतलेलं आहे कुणालने. म्हणजे मला असं मगाशी वाटलं की तो आंघोळला होतो काय, तर तो नाही आई, ह्या दोघांना की नाही आंघोळ घालून घेतो. आगी वाघ्याला आमच्या थंडी वाजेल ना. काय करतो बाबू, नाव न करतो. जाम मस्ती केलेली आहे आणि जाम असा मातीमध्ये लोळून आलाय आज तो. तोंड पण कसं हसतोय. कपडा घेतला ना कुणाल, जवळ घेऊन आणून ठेवते. तर अशी बघा कामाची लगबग. आता दुपारचं काही जेवण नाही करायचं आहे, म्हणजे सकाळी कुकर वगैरे लावून घेतलेलं आहे मी, म्हणजे एकदाच सगळं झालेलं आहे. फक्त एखादी आमटी केली का काम झालं मग. आणि असा पोटभरीचा नाश्ता झाला ना, त्याच्यामुळे दुपारी काय थोडंफार खाल्लं तरी पण चालून जातं. तर आता मी चालली कुणालच्या वन थोडीशी मदत करते, आणि तोपर्यंत पाणीसुद्धा तापेल, आणि मग आपली घरातली बाकीची पुढची कामं. तर चला मग ताईनं, आता बाकीचं जे काय आहे ना, बिया वगैरे लावायचं, म्हणजे आज आता होईल की नाही काय माहीत नाही, कारण आता बघा हे जमीन भाजून घेतली का खड्डे करणार, आणि खड्डे करून झाल्यानंतर जमीन कशी म्हणजे गरम पण असणार ना. म्हणजे मला असं वाटतं की आज नाही होणार. बघू जसं जमेल त्या पद्धतीने करणार, आणि मग तुमच्याशी शेअर करेनच मी. मला वाटतं गेल्या वर्षी पण आपण गेल्या वर्षी पण लावले होते कलिंगड, आणि ते तुम्हाला दाखवलं होतं. तुम्हाला जर का बघायचे असेल व्हिडिओ तर मागे तुम्ही जा, तुम्हाला बघायला मिळतील. छान असे कलिंगड की नाही आले होते. यावर्षी थोडंसं जरा उशीर झाला, म्हणजे मला असं वाटतं की थंडीमध्ये कलिंगड लावले ना, म्हणजे एक 15-20 दिवस तरी लेट झालेलं आहे. आपल्या बागेतली कामंसुद्धा भरपूर होती आणि त्याच्यामुळे सगळं राहिलेलं आहे, पण होईल आता, हे पण होऊन जाईल. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. आणि हां, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.